आते हैं तो जाएं, मिल करके आएं और पार्टी का संदेश दें कि हम उनके साथ हैं। तर वांगचूक यांच्या समर्थनार्थ नागपुरात मोर्चा निघालाय। संविधान चौकात आंदोलन करण्यात आलं। पोलिसांचा बंदोबस्त यावेळी तैनात होता। ठाकरे गटासह विविध सामाजिक संघटनांनी आंदोलनात सहभाग घेतला। आंदोलनादरम्यान शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्याचं आवाहन आयोजकांनी केलं। शांततापूर्ण आंदोलन व्हावं यासाठी आवाहन करण्यात आलं। ठाकरे गटासह विविध सामाजिक संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या। दिल्लीत सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला उपोषणाला समर्थन करत नागपुरात संविधान चौकात हे आंदोलन करण्यात आलं। पण पोलीस बंदोबस्त यावेळी तैनात होता। तर ठाकरे गटासह विविध सामाजिक संघटना आंदोलनात सहभागी झाल्या। वांगचूक यांच्या समर्थनार्थ नागपुरात आंदोलन करण्यात आलेलं आहे। संविधान चौकात आंदोलन सुरू करण्यात आलं। ठाकरे गटासह विविध सामाजिक संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। तेजस, एकीकडे दिल्लीत वातावरण तापलेलं आहे। सोनम वांगचूक यांचं उपोषण आणि आता अभिजित दीपक यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघणार होता। मात्र त्याआधी लाठीचार्ज झाल्यामुळे तिकडे वातावरण तापलं आणि इकडे नागपुरातही वातावरण तापलेलं दिसतंय, कारण विरोधकांकडून मोर्चा काढण्यात येतोय, आंदोलन करण्यात येतंय। निश्चितच आपण जर बघितलं असेल तर नागपुरात जे आहे संविधान चौकात जे आहे ते आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। सोनम वांगचूक यांच्या समर्थनात हे आंदोलन आहे। सध्या वेळेला मी नागपुरातील संविधान चौकात आपण बघू शकता की विविध पक्षातील सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आणि एकूणच जे आहे ते धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आहे। मोठ्या प्रमाणात जे आहे ते तरुण सुद्धा एकत्रित आलेले आहे। एकंदरीत बघितलं असेल तर काही दिवसा अगोदर अभिजित दीपके जे आहे ते नागपुरात आले होते, प्रचंड गर्दी होती। त्यावेळेस अभिजित दीपके यांनी काल जे आहे ते व्हिडिओ संदेशद्वारे आवाहन सुद्धा केले की नागपूरकरांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हा। आपल्यासोबत काही तरुण आहेत, त्यांच्यासोबत आपण बोलण्याचा प्रयत्न करू। काय सांगाल, काय सपोर्ट आपण एका अर्थानं अभिजित दीपके सरांना करता, सोनम वांगचूकना करता? सर, जी हंगर स्ट्राईक चालू होती सोनम वांगचूक सरांची फॉर स्टुडंट्स, त्यांना ॲबडक्ट करून घेतलं, त्यांना हॉस्पिटलाइज करून दिलं। आम्ही त्यांच्या सपोर्टमध्ये उभे आहो। आम्ही अभिजित दीपकेच्या सपोर्टमध्ये आहो। आम्ही सगळ्या कॉक्रोच जनता पार्टीसोबत उभे आहो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची फोटो घेऊन हा तरुण आहे, काय सांगशील, काय एका अर्थानं केंद्र सरकारला सांगणार तू? सर, हे बाबासाहेब आंबेडकरांची फोटो आम्ही याच्यासाठी घेऊन आहोत कारण ते सिम्बॉल ऑफ नॉलेज आहे आणि आमच्यासोबत जे घडत आहे पेपर लीक आणि सगळे गोष्ट ते चुकीचं आहे। गव्हर्नमेंटनी अकाउंटेबल असायला पाहिजे ह्या गोष्टीसाठी, त्याच्यासाठी हा प्रोटेस्ट चालू आहे, बस, बाकी काहीच नाही। ज्या पद्धतीने बघित असेल दिल्लीमध्ये जे आहे ते लाठीचार्ज झालेलं आहे। मोठ्या प्रमाणात विदर्भातले असतील, नागपुरातले तरुण जे आहेत ते दिल्लीकडे रवाना झालेले आहे। अभिजित दीपके यांनी काल व्हिडिओद्वारे मेसेज सुद्धा केला होता की शांती मार्च नागपूरमध्ये करावा, कारण की नागपूरच्या तरुणांकडून खूप साऱ्या अपेक्षा आहे। काय सांगशील? सर, इथे शांतीपूर्वकच मार्च होणार आहे। मार्च पण होणार नाही, आम्ही इथे स्थायिकच असणार आहोत आणि इथेच आम्ही बसून आमचा प्रेझेन्स दाखवणार आहोत। आम्ही दिल्ली जाऊ नाही शकलो तर आमची दिल्ली हे संविधान चौक आहे, बस। आपण जर बघू शकता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकासमोर जे आहेत ते संपूर्ण तरुण आहेत आणि एका अर्थानं सोनम वांगचूक असेल, अभिजित दीपके यांच्या समर्थनात जे आहे ते नारेबाजी सुरू आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषणा सुरू आहे। त्यामुळे जे आहे ते केंद्र सरकारने जे आहे ते या सर्व वेळात जे आहे ते धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामा घ्यावा अशी मागणी आहे संपूर्ण तरुणांची आहे। मोठ्या संख्येनं जे आहे ते नागपुरात जे आहे ते तरुण पाहायला मिळत आहे। शिवसेना, युवासेना तर्फे सुद्धा जे आहे ते नागपुरात जे आहे ते आंदोलन पाहायला मिळतात। असंख्य जे आहेत ते विद्यार्थी आहेत, तरुण आहेत। आपल्यासोबत युवा सेनेचे पदाधिकारी सुद्धा आपल्यासोबत प्रकाश जाधव, माझी खास, काय सांगाल, ज्या पद्धतीनं दिल्लीत जंतर मंतर आंदोलन सुरू आहे, नागपुरात सुद्धा युबीटी जे आहे ते सामोरे आले, काय सांगाल? काय सांगायचं, संपूर्ण देश पेटून उठला आहे। सर्वसामान्य लोकांचं भवितव्य चिरडण्याचं काम या सरकारने केलं आहे। ही सत्तेची मस्ती आहे, ती जिरवण्यासाठी आज सर्व समाजातून, सर्व स्तरातून लोक रस्त्यावर आलेले आहेत आणि लोक आता या सरकारला सडकल्याशिवाय सोडणार नाही। काय सांगशील अपूर्वा, ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांनी आवाहन सुद्धा केलेलं आहे की तरुणांनी रस्त्यावर यावं आणि अभिजित दीपके यांना समर्थन करावं, काय वाटतं? खरं तर काल आपण बघू शकतो की मुंबईमध्ये कसं छत्रपती महाराज चौकामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुखांनी तिथे आंदोलन केलं, तिथे पाठिंबा दिला सीजेपीला। हा फक्त पाठिंबा कोणत्या पक्षाला नव्हता, हा पाठिंबा व्यक्तीला नव्हता, हा पाठिंबा देशाच्या तरुण पिढीला होता। आणि देशाच्या तरुण पिढीला आज का गरज आहे या पाठिंब्याची, कारण जिथे एक व्यक्तिमत्व त्यामुळे आता पक्षांकडून, विरोधी पक्षांकडूनही तितकाच संताप व्यक्त होताना पाहायला मिळतोय। खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। वळूयात पुढे।